कल्पना चावला या भारतातील प्रसिद्ध अंतराळवीर होत्या. अंतराळात जाणारी ती भारतीय वंशाची पहिली महिला होती. तिचे जीवन आणि कार्य खूप प्रेरणादायी आहे. अंतराळात जाणारी भारतीय वंशाची पहिली महिला म्हणून तिने अडथळे तोडले आणि जगभरातील असंख्य व्यक्तींना प्रेरणा दिली. तिची कथा आपल्याला आठवण करून देते की आपण कठोर परिश्रम, चिकाटी आणि शिकण्याची आवड याने काहीही साध्य करू शकतो. कल्पना चावलाचा वारसा जिवंत आहे. जगभरातील लोकांना तारे आणि त्याहूनही पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत आहे. कल्पना चावला यांचा जन्म 17 मार्च 1962 रोजी हरियाणातील कर्नाल येथे एका पंजाबी हिंदू कुटुंबात झाला. 4 मुलांपैकी सर्वात धाकटी, तिचा जन्म रूढिवादी समाजात झाला, परंतु चावलाने अनेक परंपरा मोडून पहिली भारतीय वंशाची महिला शूर अंतराळवीर बनली. तिने तिचे शालेय शिक्षण टागोर बाल निकेतन सीनियर सेकंडरी स्कूल, कर्नाल येथून पूर्ण केले. मोठी झाल्यावर चावला स्थानिक फ्लाइंग क्लबमध्ये गेली आणि तिच्या वडिलांसोबत विमाने पाहिली. पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालय, भारतातून एरोनॉटिकल अभियांत्रिकीमध्ये अभियांत्रिकी पदवी मिळविल्यानंतर चावला 1982 मध्ये युनायटेड स्टेट्समध्ये गेली. 1984 मध्ये तिने टेक्सास विद्यापीठातून एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये मास्टर ऑफ सायन्स पदवी प्राप्त केली. अर्लिंग्टन आणि 1986 मध्ये दुसरे मास्टर्स आणि 1988 मध्ये कोलोराडो बोल्डर विद्यापीठातून एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये पीएचडी मिळवली. 1988 मध्ये चावला नासाच्या एम्स रिसर्च सेंटरमध्ये सामील झाल्या, जिथे तिने सुरुवातीला उभ्या आणि किंवा शॉर्ट टेकऑफ आणि लँडिंग संकल्पनांवर कॉम्प्युटेशनल फ्लुइड डायनॅमिक्स संशोधन केले. चावलाचे बरेचसे संशोधन तांत्रिक जर्नल्स आणि कॉन्फरन्स पेपर्समध्ये समाविष्ट आहे. 1993 मध्ये तिने ओव्हरसेट मेथड्स इंक. मध्ये उपाध्यक्ष आणि रिसर्च सायंटिस्ट म्हणून सामील झाले, जे शरीराच्या अनेक समस्या हलवण्याच्या सिम्युलेशनमध्ये तज्ज्ञ आहेत. चावला यांच्याकडे विमान आणि ग्लायडर रेटिंगसह फ्लाइट इन्स्ट्रक्टर प्रमाणपत्र आणि सिंगल आणि मल्टी इंजिन विमान, सीप्लेन आणि ग्लायडर रेटिंगसह व्यावसायिक पायलट प्रमाणपत्र आहे. एप्रिल 1991 मध्ये ती अमेरिकेची नागरिक बनल्यानंतर चावलाने नासा अंतराळवीर कॉर्प्ससाठी अर्ज केला. ती मार्च 1995 मध्ये कॉर्प्समध्ये सामील झाली आणि 1997 मध्ये तिच्या पहिल्या उड्डाणासाठी तिची निवड झाली. चावलाच्या पहिल्या अंतराळ मोहिमेची सुरुवात 19 नोव्हेंबर 1997 रोजी झाली, ज्याने स्पेस शटल कोलंबिया उड्डाण करणाऱ्या 6 अंतराळवीरांचा एक भाग म्हणून केला. चावला या अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला होती. अंतराळाच्या वजनहीनतेत प्रवास करताना तिने पुढील शब्द बोलले, "तुम्ही फक्त तुमची बुद्धिमत्ता आहात." चावला यांनी पृथ्वीभोवती 252 वेळा 10.67 दशलक्ष किमी प्रवास केला होता. पोस्ट-फ्लाइट क्रियाकलाप पूर्ण झाल्यानंतर चावला यांना अंतराळवीर कार्यालयात अंतराळ स्थानकावर काम करण्यासाठी तांत्रिक पदांवर नियुक्त करण्यात आले. 2000 मध्ये चावलाची च्या क्रूचा भाग म्हणून तिच्या दुसऱ्या उड्डाणासाठी निवड झाली, कोलंबियाच्या 28व्या मिशनच्या प्रक्षेपणाच्या वेळी. स्पेस शटलच्या बाह्य टाकीतून फोम इन्सुलेशनचा तुकडा तुटला आणि ऑर्बिटरच्या बंदराच्या पंखावर आदळला. मागील शटल प्रक्षेपणांमध्ये फोम शेडिंगमुळे किरकोळ नुकसान झाले होते, परंतु काही अभियंत्यांना शंका होती की कोलंबियाचे नुकसान अधिक गंभीर होते. नासाच्या व्यवस्थापकांनी तपास मर्यादित केला. फेब्रुवारी 2003 रोजी जेव्हा कोलंबियाने पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश केला, तेव्हा झालेल्या नुकसानीमुळे गरम वातावरणातील वायू आतल्या पंखांच्या संरचनेत घुसले आणि नष्ट झाले, ज्यामुळे अंतराळयान अस्थिर झाले आणि टेक्सासमध्ये तुटले. चावला इतर 6 क्रू सदस्यांसह मरण पावले. आपत्तीनंतर चॅलेंजर आपत्तीच्या परिणामाप्रमाणेच
स्पेस शटलचे उड्डाण ऑपरेशन 2 वर्षांहून अधिक काळ थांबवण्यात आले. चावलाचे अवशेष बाकीच्या क्रू सदस्यांसह ओळखले गेले आणि तिच्या इच्छेनुसार उटाहमधील झिऑन नॅशनल पार्कमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. 5 फेब्रुवारी 2003 रोजी त्यावेळचे भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी मेटसॅट या उपग्रहांच्या हवामान मालिकेचे नाव कल्पना 1 ठेवण्याची घोषणा केली. 12 सप्टेंबर 2002 रोजी भारताने प्रक्षेपित केलेल्या मेटसॅट 1 या मालिकेतील पहिल्या उपग्रहाचे नाव बदलून कल्पना 1 ठेवण्यात आले. कल्पना चावला यांनी आपल्या धैर्य, चिकाटी, जिद्द आणि बलिदानाने देशाचे नाव उज्ज्वल केले. कल्पना चावला या आज आपल्यात नसल्या तरी त्यांच्या स्मृती आजही आपल्या मनात कायम आहेत. कल्पना चावला यांचे कार्य आजच्याच नाही तर येणाऱ्या पिढीसाठीही प्रेरणादायी आहे.